आजचा मेकअप लूक देखील खूप खास असणार आहे बरं का मैत्रिणींनो. सेल्फ मेकअपचं खूपच आता ट्रेंड चालू आहे. म्हणजे प्रत्येकाला सेल्फ मेकअप करणं खूप आवडतं आहे. म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पोस्ट करते आहे. आपले मराठी सण जे आहेत ते आता चालू झाले, त्याच्यामुळे वेळ न घालवता आपल्याला स्वतः मेकअप करून तयार व्हावं लागतं, नाहीतर मग आपल्याला घरातले सगळे रागवतात. म्हणूनच मी हा छानसा मेकअप लूक दाखवते. कसा केला हे बघण्यासाठी तुम्हाला हा मेकअपचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघावा लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की कधी काय वापरायचं आणि सेल्फ मेकअप हा एकदम सुंदर कशा पद्धतीने करायचा ते. माझ्या मेकअपच्या ज्या बेसिक स्टेप्स आहेत, क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर, प्रायमर आणि कन्सिलिंग हे करून झाल्यानंतर मी पॅलेटवर फाउंडेशन घेतलं आहे. फाउंडेशन जे आहे ते फॉरएव्हर 52चं आहे. माझा शेड जो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि तो मी एका पॅलेटवर पसरून घेतला आणि चेहऱ्यावर ब्लेंड करून घेते आहे. माझ्यासाठी ब्लेंडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असाल की मी खूप छान ब्लेंडिंग करते. आता इथे मी फेस हायलायटिंग केलं आहे. फेस हायलायटिंगसाठी पण कशा पद्धतीने मी फेसला हायलायटिंग कन्सिलर लावलं आणि त्याला ब्लेंड करते आहे. मी कॉन्टोर नाही करत कधी, कारण मला ते कॉन्टोरिंग थोडंसं वियर्ड दिसतं आणि माझं फेस कॉन्टोरिंगसाठी जास्त फेस हेवी नाही आहे, त्याच्यामुळे मी कधी कॉन्टोरिंग करत नाही. आता सगळं झाल्यावर मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट म्हणजे पावडर लॉकिंग करणं. म्हणूनच मी पावडर लॉकिंग प्रत्येक वेळी एकदम छान करण्याचा प्रयत्न करते. आता मी हे आय शॅडो पॅलेट जे आहे ते प्रिटी ऑल सेटचं आहे. मी प्रत्येक बिगिनर्सला हेच सांगेन की जर तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नसेल तर हे एकदा पॅलेट तुम्ही जर घेतलं तर खूप दिवस तुम्हाला ते चालणार आहे. आणि ऑल शेड्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि एकदम 999मध्ये हे मिळतं. आता तर खूप कमी प्राईजला पण भेटू शकतं, कारण ऑफर्स सध्या चालू आहेत. मैत्रिणींनो, हा मेकअप लुक जो आहे तो मला आधीच पोस्ट करायचा होता गौरी गणपतीमध्ये, पण ते शक्य झाले नाही, म्हणून मी आता पोस्ट करते आहे. मेकअप हा फक्त तुम्हाला एकदा योग्य ट्रिकनी करता आला तर तो तुम्ही कधीही आणि कसाही करू शकता. जो लुक पाहिजे तो तुम्ही करू शकता. हा एकदम इझीमध्ये आहे, कारण मी एका सेमिनारमध्ये मुलींना शिकवण्यासाठी हा लुक करून दाखवला होता. हा सेल्फ मेकअपचा जो सेशन आहे ते एक तर सुंदर झालं होतं, म्हणूनच मला तुमच्यासाठी हा यूट्यूबवर पोस्ट करावासा वाटला. मैत्रिणींनो, असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तसेच माझ्या इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा. म्हणजेच तुम्हाला छान छान व्हिडिओ मेकअपचे किंवा त्या रिलेटेड स्किन रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला रोज रोज बघायला मिळतील. मेकअप रिलेटेड खूप मैत्रिणींचे प्रश्न असतात की जर वांग असतील चेहऱ्यावर, फोड असतील किंवा एखादा डाग असेल स्किनवर, तर तो कसा हाईड करायचा आणि मेकअप चांगल्या प्रकारे कसा करायचा. तर त्याच्यासाठी जर तुमच्या कन्सिलर पॅलेटमध्ये डार्क कलरचं जे कन्सिलर आहे ते तुम्हाला डागांवर स्प्रेड करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या स्किन कलरचं कन्सिलर जे आहे ते त्याच्यावर स्प्रेड करायचं आहे आणि मग त्याच्यावर तुमचं फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट जे आहे ते लावून परत त्याला सेट करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही एकदम इव्हन एकसारखा मेकअप स्किनवर करू शकता आणि छान ग्लोई दिसू शकता. मस्त छान बोलता बोलता मी तुम्हाला आय मेकअप पण करून दाखवला. इतका लाईट आय मेकअप मी केलेला आहे, तो तुम्ही रोजसुद्धा इझिली कॅरी करू शकता. तुम्हाला हेवी मेकअप लुक नको असेल तर तुम्ही हा मेकअप लुक फॉलो करू शकता छान. आणि एखाद्या सणाला तयार होण्यासाठी सिंपल मेकअप लुक मी तुम्हाला दाखवलेला आहे. आयलायनर लावलं, मस्कारा लावला आणि नंतर मी शेवटी काजळ लावते, कारण काजळ हे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की काजळ स्प्रेड होतं लवकर, म्हणून शेवटी ठेवा ते. आणि नंतर काजळ पण स्प्रेड होऊ नये म्हणून त्याच्या खाली एकतर कॉम्पॅक्ट पावडर लावा किंवा त्याच कलरचं जे आयशॅडो आहे त्याला तुम्ही लावून ब्लेंड करू शकता. म्हणजेच तुमचं जे काजळ आहे कुठल्याही कंपनीचं असू दे ते स्प्रेड होणारच. ते होऊ नये म्हणून त्याला पावडर लॉकिंग करायची एक पद्धत असते. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे तसं तुम्ही करू शकता. माझ्या आवडीचा पार्ट आला आहे आता ब्लशर लावणं. मी अगदी कमी ब्लशर लावते, पण लावते, कारण ब्लश लावल्यानंतर जो ग्लो येतो तो वेगळाच असतो आणि तुमचे जे हायलायटिंग पॉईंट आहेत फेसवरचे ते अजून हायलाईट व्हायला मदत होते. मी आधीच सांगितलं की मी कॉन्टोर करत नाही स्किनला. विदाउट कॉन्टोरिंग जर तुम्हाला छान तुमचा फेस स्लिम दाखवायचा असेल किंवा ओव्हल फेस जर दाखवायचा असेल परफेक्ट फेस, तर तुम्ही ब्लशर आणि हायलायटर योग्य पद्धतीने जर तुम्हाला सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक हवी असेल तर तुम्ही मला दिसायला यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. तुम्हाला मी सगळ्या प्रोडक्टची लिंक आणि ते कुठून घ्यायचं ते देखील सांगेल. आता इथे बघा मी लिप फिलिंग करते आहे. लिप फिलिंग करणं काय इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुमच्या लिपला प्रॉपर शेप जर दिसला नाही तर जी लिपस्टिक आपण अप्लाय करतो ती देखील प्रॉपर दिसत नाही. म्हणून आधी एखादी स्किन कलरची लिप पेन्सिल घ्या आणि त्यांनी तुमच्या लिप्सचा जो शेप आहे तो प्रॉपर करून घ्या आणि नंतर तुम्हाला हवी ती लिपस्टिक तुम्ही फिल करू शकता. आता जर थंडी असेल तर तुम्ही क्रीमी जी लिपस्टिक्स आहे त्या यूज करा आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिक्विड लिपस्टिकसुद्धा यूज करू शकता आणि
आणि नंतर सेटिंग स्प्रेने तुमचा मेकअप जो आहे तो सेट करा. हा झाला फायनल लुक. कसा वाटला लुक तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारचे छान छान मेकअप लुक जर तुम्हाला शिकायचे असतील तर तुम्ही मला मेसेजमध्ये सांगू शकता. आपण नक्कीच यावर अजून छान छान व्हिडिओ बनवू. आणि तुम्ही जे माझ्या व्हिडिओला छान छान प्रेम देत आहेत, मेसेज करताय आणि लाईक्स करताय, त्याच्यामुळे मला खूपच छान वाटतं आहे. व्ह्यूज पण छान येत आहेत. असेच छान छान व्हिडिओ आपण बनवत राहूयात. भेटूयात अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.